दानिश आणि ज्योती मल्होत्राचं नेमकं काय कनेक्शन आहे ते। ज्योती मल्होत्रा जी सध्या अटकेत आहे आणि ती यूट्यूबर आहे, वेगवेगळ्या संवेदनशील ठिकाणी जाऊन ती व्हिडिओ बनवायची। ज्योती मल्होत्राला जाळ्यात ओढलेलं होतं दानिशनं आणि तोच तिचा हँडलर होता। तर देश विदेश दौऱ्यासाठी दानिशच ज्योतीला फंडिंग करायचा। हेरगिरीचं ट्रेनिंग सुद्धा तिला दिलं होतं अशी माहिती समोर आली आहे। तर आता पाहूया दानिशचा यामीन मोहम्मदशी नेमका काय कनेक्शन आहे ते। तर व्हिसासाठी घेतलेल्या लाचेचे पैसे तो यामीनकडे जमा करायचा आणि हेरगिरीसाठी यामीनकडून एजंटला पैसे दिले जात होते। तर दानिश सांगेल त्याला फंडिंग करण्याचं काम हा यामीन मोहम्मद करायचा। दानिश सांगण्यावरूनच घुसखोरांना मदत सुद्धा यामीन मोहम्मद करत होता अशी माहिती आहे। तर घुसखोरांना व्हिसासाठी मदत करण्याचं काम यामीन मोहम्मद या दानिशच्या सांगण्यावरून करायचा। 2 वेळा पाकिस्तान दौरा सुद्धा त्याने केला होता आणि अशा पद्धतीने दानिश हा यामीन मोहम्मद कडून आपली कामं करून घ्यायचा। याच्यानंतर दानिशच्या संपर्कात असलेल्या यामीननं गजाला खातूनला वारंवार मदत केलेली होती। त्यांचंही कनेक्शन नेमकं काय आहे ते आपण बघतोय। दानिशच्या सांगण्यावरून गजालाला पैसे ट्रान्सफर केले होते यामीन मोहम्मदनं। गजाला हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे तपास यंत्रणांनी। आता या सर्व गद्दारांना घेरलेला आहे। दरम्यान दानिश जो हँडलर होता या सगळ्यांचा, पाक व्हिसा निमित्त गजालाशी त्याची ओळख झालेली होती आणि तो तिला वारंवार पैसे ट्रान्सफर करत होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। दानिशनं पंजाबमधील गजाला खातूनला कसं जाळ्यात ओढलं ते आपण बघतोय। तर पाकिस्तान व्हिसा निमित्त गजालाशी ओळख केली, त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये नातेवाईकांकडे जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता होती गजालाला आणि तो व्हिसा मिळवण्यासाठी गेलेल्या गजालाची ओळख पाक दूतावासात दानिशशी झालेली होती। दानिशकडून लग्नाचं आश्वासन तिला देण्यात आलं होतं आणि पाकचा व्हिसा मिळवण्यास मदत करण्याचंही सांगण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर हेरगिरीसाठी तो गजालाला फंडिंग करत होता अशी ही माहिती समोर आली आहे। लष्करी तळांची माहिती मिळवण्याची कामगिरी गजालानं बजावलेली होती आणि ती कामगिरी ती दानिशसाठी करत होती। तर ISI एजंट विक्कीनं देवेंद्र सिंग ढिल्लोनला कसं जाळ्यात ओढलं होतं तेही आपण बघणार आहोत। विक्कीनं देवेंद्र सिंग ढिल्लोनला हेरलेलं होतं। दानिश जो हँडलर या सगळ्यांचा ISI एजंट पाकिस्तानमधून बसून हे सगळी कामं करून घेत होता। करतारपूर दौऱ्यासाठी फंडिंग केलेलं होतं विक्कीनं। त्याचबरोबर पाकमधील महिला एजंटशीही संपर्क साधला होता।